वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आहे घटस्थापना। मे बी हा व्हिडिओ तुम्हाला खूप उशिरा बघायला मिळत असेल। तर मी इथे मस्त देवीचा मळवट भरलेला आहे, देवीला छान नथ घातलेली आहे आणि छान गजराही लावलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इतकं प्रसन्न वाटतंय, म्हणजे साक्षात आई काळूबाई इथे बसल्यासारखं असं वाटत होतं। इतका छान दिसत होतं हे, जसं देव्हाऱ्यात आई काळूबाईची फोटो आहेत तसंच अगदीच तसंच्या तसंच इकडे ही देवीसुद्धा दिसत होती। आणि आम्ही निघालो होतो लाडूला पैंजण आणले होते आदल्या दिवशी आणि ते थोडेसे मोठे झाले होते, तर ते चेंज करायला जायचं होतं। आणि इथे माझ्यासोबतच लाडूसुद्धा व्हॉइस ओव्हर करत होता। आणि लाडूचा हट्टीपणा इतका दिवसेंदिवस वाढत चाललाय ना, की त्याला एखादी गोष्ट हवी असली ना की मग ते त्याला हवीच असते। आणि इथं त्याच्या आजीचा फोन घेण्यासाठी ना त्याची ही धडपड चालू होती। तो अजिबात आता एका ठिकाणी बसत नाही आणि जेव्हा केव्हा आहे ना तो कॅमेरा ऑन बघतो ना, मग त्याला एक वेगळाच आनंद होतो। त्यानंतर जाता जाता शिवला सुद्धा पिक केलं स्कूलमधनं, कारण की त्याची स्कूल सुटायची वेळ झाली होती। सो त्याला घेऊनच आम्ही पुढे निघालो आणि लाडूला सुद्धा पुढे बसायचं होतं, पण त्याला पुढे बसवलं ना की तो मग कंटिन्यूस सारखं काही ना काहीतरी गोष्टींना हात लावत असतो, काही ना काहीतरी ऑन करत असतो। त्यामुळे मग त्याला पुढे नाही तर त्याला मागेच बसवावं लागतं, पण तो कंटिन्यूस हट्ट करत होता की त्याला पुढेच बसायचं आहे आणि शेवटी मग त्याला पुढे बसायलाच घेतलं। मामा इकडे आहे ना माझं माहेर आहे आणि शिवला बरोबर सगळे रस्ते माहीत झालेत। इथे आल्याबरोबर तो म्हणायला लागला की इथे मामा असेल आणि आम्ही इथे ना पडदा लावलाय, कारण की लाडू आणि शिव सारखे इकडे जातात म्हणून इथे पडदा लावलाय। आणि हे बघा, आणि आज लाडूला आहे ना पट्ट्या घेतल्यात पायातल्या। आम्ही गेलो होतो ज्वेलरकडे लाडूला पट्टे घ्यायला आणि माझं पार्सल आलं होतं घरी। आणि हे आहे माझं पार्सल, जे की मला खूप दिवसांपासून पाहिजे होतं आणि फायनली विनायकने मला ते घेऊन दिले। आम्ही मंचरला गेलो ना तेव्हाच माझं पार्सल आलं होतं। सो पेड होतं, त्यामुळे मग त्याला ना बाहेर ठेवायला सांगितलं होतं। सो तो इथे ठेवून गेला आणि सकाळीच आम्ही गेलो होतो, आत्ता आलो घरी। सो आता पटकन मला स्वयंपाक करायचा आहे। सो मम्मीसाठी मला करायचं आहे वरई आणि साबुदाण्याचे डोसे आणि आमच्यासाठी करायची आहे दाल खिचडी। इकडे ना वरई आणि साबुदाणा भिजत ठेवलाय। तर हे हेअरस्टायलर व्हॉल्युमायझर ब्लो ड्रायर मला खूप दिवसांपासून हवं होतं, पण मी वाट बघत होते की बिग बिलियन डेज सेल कधी स्टार्ट होतोय। सो मला हे थोडंसं डिस्काउंटेड प्राइजेसमध्ये मिळेल आणि तुम्ही याची ओरिजिनल प्राईस बघू शकता 6999 आहे, पण हे मोस्टली ऑफरमध्येच असतं। लाईक 2600 किंवा मग 2799 ह्या रेंजमध्ये हे असतं, पण बिग बिलियन्समध्ये मला हे मिळालं आहे 2099ला, म्हणजे लिटरली 500 ते 600 रुपये मला ऑफ मिळालेला आहे। तर मी आता बनवत होते उपवासासाठी डोसे। तर वरई आणि साबुदाणा बऱ्यापैकी भिजलं होतं आणि फार वेळ भिजवायची गरज नाही आहे। आणि मग मिक्सरच्या जारमध्ये मी हिरव्या मिरच्या, तुम्हाला जितकं तिखट आवडत असेल ना त्यानुसार इथे मिरच्या टाकायच्या आहेत, थोडेसे शेंगदाणे, आणि शेंगदाण्याने काय होतं ना छान बाइंडिंग येते।
आणि त्यानंतर आपण भिजत घातलेले वरई आणि साबुदाणा यामध्ये टाकून ना वाटून घ्यायचं आहे. डोसे बनवून घेतले आणि त्यानंतर ना मी इथे बनवते बनाना मिल्कशेक, कारण की विनायकला हवा होता. तर मग हा बनाना मिल्कशेक घेऊन ना मी वरती गेले, कारण की विनायक आणि लाडू दोघंही वरती होते. आणि लाडूला मी वरतीच ठेवलं होतं, कारण की मला पटकन आवरायचं होतं आणि लाडू असला ना की मग खूप टाईमपास होतो. आणि खेळता खेळता अचानक लाडूकडनं आहे ना दरवाजा बंद झाला आणि माझा आवाज ऐकून तो रडायला लागला, की त्याला असं वाटलं आतमध्ये मी बंद झालो आहे. आणि दरवाजा उघडल्यानंतर ना मग त्याने पुन्हा खेळायला सुरुवात केली. बाबा तिकडे नाही जायचं, बोट चिमटन. बोट चिमटन हो बाजूला चल. आणि लाडूला डायपर घातलं होतं, त्यामुळे इथे लाडूला ना डायपर फ्री टाइम दिलेला आहे. त्याच्या पैंजणांचा कसा छुमछुम आवाज येतोय. काय डोळे बंद करू? ओके. ओ चॉकी कोण दिली? कोणी दिली पिलू? की कोणी दिली? मॅम दिली. अरे वा. ते मी खोलू? मी करू? वाव. नको मला, तू खा. ए शिव, शिव ऐक ना. काका गेले घरी. इकडे मम्मा काय सांगते, इकडे ऐक ना. इकडे ना. कुठे जायचं? आत्तू का? शिव आत्ता स्कूलमधनं आलाय आणि त्याच्या आत्तूने ना त्याच्यासाठी ट्रॅक्टर आणलाय. आणि त्याला मी स्कूलमध्ये जाताना म्हटलं होतं की तू घरी आला ना की मग आपण जाऊन घेऊन येऊयात. आणि तुझ्या स्कूलमधनं आला आणि त्याच्या इतकं लक्षात राहिलंय, तू लगेच आल्याला मला म्हणतोय चल आपण आत्तूकडे जाऊया, ट्रॅक्टर घेऊन येऊयात. कुठे टिफिन बघू मला, फिनिश केलं का? थांब मम्मा खोलते, थांब. नवीन आहे ना तो, पॅक लागलाय. ओ माय गॉड. काय होतं आज टिफिन मध्ये? ओ वाव, शिवने टिफिन फिनिश केला पूर्ण. पकेली चप्पा खाल्ली. ओके. पाणी पिलास का? पाणी फिनिश केलं? व्हेरी गुड. उघड, तिच्यात पाणी नाही ना पिलू. कोण आलं? दादा आला. दादा आला. लाडू रे लागून बेबीला. जाऊ दे त्याला.
तर शिव स्कूलमधून आला, कपडे चेंज केली आणि दोघांची मस्ती सुरू झाली. आता लाडू आहे ना, जसं शिव करतो ना तसंच करायला बघतो. जसं शिव इथे पडद्यासोबत खेळत असतो ना, तसंच इथे लाडूलासुद्धा पडद्याला असं पकडून झोका करायचा आहे. आणि असं करता करता ना 2-3 वेळा तो पडलेला आहे, पण तरीसुद्धा तो ऐकत नाही आणि त्याला सांगितलेलं कळतही नाही. आणि लाडू ऐकतच नव्हता. त्यामुळे मग आम्ही सगळेच वरती आलो आणि मग शिवच्या आजीने इथे बाल्कनीमध्ये त्यांच्यासाठी झोका बांधला. शिव आणि लाडू दोघेही झोपल्यानंतर ना मग मी हे ट्राय करायला काढलं. कारण की ते दोघंही असताना ना कुठलीच मशीन आपण यूज नाही करू शकत. कारण की त्या दोघांनाही मशीन्स इतक्या आवडतात ना की कुठलीही असू दे त्यांनाच हव्या असतात. आणि जर शिवने जर काही बघितलं की हे कसं चालते, त्यानंतर तर मग ते सोडणारच नाही तो आणि त्याच्याकडनं खराब होईल. त्यामुळे ना मग मी त्याला हे दाखवलंच नाही आणि मग तो झोपला आणि लाडूसुद्धा झोपला. त्यानंतर मग मी हे ट्राय करायला काढलं. तर याच्यासोबत ना 2 अटॅचमेंट आहेत. एक ड्रायर आहे आणि एक हे व्हॉल्युमायझर आहे. आपल्याला जेव्हा यूज करायचं आपण ते इझिली यूज करू शकतो. आणि पहिल्या सेक्शनला ना लगेच लाडू उठला, त्यामुळे मग मला हे लगेच ठेवून द्यावं लागलं. पण याचा मी एक सेपरेट फक्त याचाच एक व्हिडिओ बनवेल की कसं यूज करायचं, याने केस कशी स्टाईल करायची. आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.